महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने बंदी घातलेल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुणे एटीएसने अटक केली आहे। जुबेर हंगरेकर वय वर्ष 35 असे त्याचे नाव असून तो मूळचा सोलापूर शहरातील रहिवासी आहे। 7 वर्षापूर्वीच तो पुणे येथील कोंढवा भागात राहायला गेला होता। जुबेर 18 ते 20 ऑक्टोबर पर्यंत सोलापुरात होता। या काळात वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी जवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यक्रमात जुबेर व त्याचे मित्र सहभागी झाले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे। तपासाच्या अनुषंगाने वळसंग पोलिसांनी आता त्या शाळेचे प्राचार्य व शिक्षकांना चौकशीसाठी बोलावलं आहे। जुबेरच्या लॅपटॉप मध्ये अल-कायद्याशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले आहे। जप्त उपकरणांचा सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे। न्यायालयाने जुबेरला 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मूळचा सोलापूरचा असलेला जुबेर हा कल्याणी नगर मधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता। तो विवाहित असून त्याला 2 मुले आहेत। अल-कायदाच्या सदस्यांशी जुबेरचा काही संबंध होता का, त्या अनुषंगाने पोलीस जुबेरच्या मित्रांचीही कसून चौकशी करीत आहेत। त्यासाठी जुबेरकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे। तसेच तो अल-कायदा शिवाय इतर कोणत्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, याचीही चौकशी सुरू आहे। आता जुबेरच्या मित्रांची चौकशी सुरू असून एटीएसचे पथक येणार आहे सोलापुरात। जुबेरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे। तसेच अल-कायदा इन्स्पायर मासिकेतील AK-47 रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याची पद्धत याची छायाचित्र व माहिती देखील सापडली आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यांमधील किती कट्टरतावादी तरुण मुले जुबेरच्या संपर्कात आहेत, त्याचे सोलापूर शहरात मोहोळ, वळसंग अशा भागात कोणाकोणाशी जास्त संपर्क होता याची माहिती पोलीस काढत आहेत। त्या अनुषंगाने दहशतवादी विरोधी पथक एटीएस सोलापुरातही येऊ शकतं। कुंभारी जवळील शाळेच्या कार्यक्रमात काय बोलला जुबेर? वळसंग पोलिसांच्या हद्दीतील कुंभारी जवळील इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेतील कार्यक्रमासाठी जुबेर आला होता। शाळेच्या कॅम्पस मधील त्या कार्यक्रमासाठी परवानगी नव्हती। विद्यार्थ्यांना भविष्याचे शैक्षणिक धडे देण्याच्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रम पत्रिका पोलिसांनी मिळवली आहे। 3 दिवस जुबेर या कार्यक्रमास उपस्थित होता। त्या कार्यक्रमात जुबेर काय बोलला, त्या ठिकाणी जुबेरचे कोणकोणते मित्र उपस्थित होते, त्यांच्याशी जुबेरचे काय बोलणे झालं, या बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। वार्षिक 25 लाखांचे पॅकेज, तरीही दहशतवाद्यांशी संबंध। जुबेर उच्च शिक्षित असून तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। पुणे येथील एका IT कंपनीत त्याला सुमारे 25 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज होतं। वार्षिक भरभक्कम पॅकेज असतानाही तो दहशतवादी संघटनांच्या संपर्कात कसा आला, याचा पोलीस शोध घेत आहेत। तसेच जुबेरच्या संपर्कात आणखी कोण आहेत, याचाही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। तर मित्रांनो, या घटनेसंदर्भात आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा सोलापूर घटना न्यूज। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो। धन्यवाद।